इंद्रसदवन्दियाणं तिहुवणहिदमधुरविसदवक्काणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। ध्यानाचं प्रकरण बघत होतो आपण। त्याच्यामध्ये जो ध्याता पुरुष आहे, म्हणजे चार सांगितलं ना ध्यानाच्या बाबतीमध्ये, ध्यान, ध्याता, ध्येय आणि ध्यानाचं फळ, या चार गोष्टी त्याच्यामध्ये समजण्यायोग्य आहेत। तर काल आपण ध्याताचं ध्यान म्हणजे काय सांगितलं, हे सगळे भेद बघितले आपण। चार प्रकारचे जे ध्यान आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकाचे चार चार भेद करून वगैरे सांगितलं। तर आता सांगतायत की ध्येय कसा, नाही ध्याता कसा असतो। ध्येय तर शुद्धात्मा आहे, आणि ज्यावेळेस त्या शुद्ध आत्म्याचं ध्यान करतो तर त्या ध्याता पुरुषाची काय लक्षणं असायला पाहिजेत। द्रव्यसंग्रहाचं तर घ्यायचं आहे। द्रव्यसंग्रहाची 48 नंबरची गाथा आहे, त्याच्यामध्ये सांगायला लागलेत काय, अथ ध्यातृपुरुष लक्षणं कथयति। आता ध्याता पुरुषाचे लक्षण सांगतात। मामुज्जः मारज्जः मादुसः इठ्ठनिठ्ठेषु स्थिरमिच्छहि जयचित्तं विचित्तझाणपसिद्धिये। काय सांगितलं, यदि तुम विचित्र यानी अनेक प्रकार के अथवा विचित्त यानी विकल्प जाल रहित ध्यान की सिद्धि के लिए चित्त को स्थिर करना चाहते हो तो इष्ट और अनिष्ट इंद्रिय विषयों में मोह, राग और द्वेष न करो। म्हणजे सांगायलेत की मामुज्जः मोही होऊ नकोस, मारज्जः रागी होऊ नकोस, मादुसः द्वेषी होऊ नकोस, किंवा जो होत नाही। ध्याता पुरुषाची लक्षणं सांगणार आहेत ना, कशामध्ये, इष्ट अनिष्ट अर्थामध्ये जो ध्यानाच्या सिद्धीसाठी तू करू नको असं सांगायला लागले। जो कोणी ध्याता पुरुष आहे त्यांनी हे मोह राग द्वेष करायला नकोत असं त्यांनी इथं खुलासा करून सांगतायत। जर तू विचित्र अथवा विचित्त ध्यान की सिद्धी के लिए, तुला अशा विचित्र ध्यानाच्या सिद्धीसाठी, विचित्त घेतले ना शब्द, तर विचित्त म्हणजे विचित्र, दोन्ही प्रकारांनी सांगितला अर्थ। विचित्त ज्याचं चित्त विकल्पाने रहित आहे असं ते, किंवा विचित्र म्हणजे अनेक प्रकारचं। अशा अनेक प्रकारच्या झाणप सिद्धीये ध्यानाच्या प्रसिद्धीसाठी, जयी चित्तम थिरमिच्छहि, जर तुला चित्त स्थिर करायचं असेल तर, दुसऱ्या ओळीमध्ये दिले ना, थिरम इच्छहि जयी चित्तम, जर तुला चित्त स्थिर करायचं असेल तर मामुज्जः मारज्जः मादुसः इठ्ठ अनिठ्ठ अठ्ठेषु, इष्ट अनिष्ट पदार्थामध्ये मोही होऊ नकोस, रागी होऊ नकोस, द्वेषी होऊ नकोस, किंवा द्वेष करू नकोस असं सांगितलं। काय काय कळलं, जर तुला स्थिर ध्यान करायचं असेल किंवा चित्ताला स्थिर करायचं असेल ध्यानामध्ये, तर मुज्जः म्हणजे मुह्यते, मोही होऊ नकोस, रज्जः म्हणजे रागी होऊ नकोस, रक्त होऊ नकोस त्या विषयामध्ये, आणि दुसः म्हणजे द्विष्ट द्वेषी होऊ नकोस। मग ते इष्ट पदार्थ असो किंवा अनिष्ट, चांगला खुलासा घेतला त्याने टीकेमध्ये, वाचू दे पण आपण। म्हणजे जे काही राग द्वेष मोह करणार त्याच्या निमित्तामध्ये उलट समजून घ्या, ध्यानामध्ये ज्याचं चित्त स्थिर झालं त्याला मोह राग द्वेष होत नाहीत, आणि ज्याला इष्ट अनिष्ट पदार्थामध्ये मोह राग द्वेष होणार तिथं त्याचं ध्यान लागणार नाही, म्हणजे ध्यानाची सिद्धी होणार नाही। म्हणून सांगतायत काय की ध्यान तुम्हाला करायचं आहे तर अशी एकाग्रता करा ज्याच्या निमित्तात की बहिरंगामध्ये बाह्य विषयामध्ये आपला उपयोग अस्थिर होणार नाही। आवाज म्यूट ठेवा तुमचे, मला आज दिसत नाही आहे काय।
सगळ्यांचे. तर टीकेमध्ये काय सांगतात बघू. समस्त मोह राग द्वेष जनित विकल्प जाल रहित निज परमात्म तत्व भावना समुत्पन्न परमानंद एक लक्षण सुखामृत रसात सकाशात उद्गता संजाता तत्र एव परमात्म सुख आस्वादे लीना तन्मया या तू परमकला परमसंवित्ती तत्र स्थित्वा हे भव्याः मोहरागद्वेषात्मा कुरुत. काय सांगायला लागलेत. कोणाचं आवाज चालू आहे त्यांनी प्लीज म्यूट ठेवा. कसं कळावं काय करावं. मंजुषा दोशी कोण आहे. आवाज चालू आहे तुमचा. माझ्याकडनं म्यूट पण होईना. तो हिंदीत सांगायचं होतं ना. तो क्या बता रहे हैं. समस्त मोह राग द्वेष जनित विकल्प जाल से रहित निज परमात्म तत्व की भावना से उत्पन्न परमानंद जिसका एक लक्षण है ऐसे म्हणून कोणीतरी आहे त्यांचं चालू आहे. तेच की त्यांना ऐकू येईन आणि मला आज काय म्यूट करायला येईना कोणाला. देशना कोण आहे. देशना म्यूट करा तुमचा मोबाईल. झालंय आता माझ्याकडूनच. राहू दे. हां तर सांगतात काय की समस्त मोह राग द्वेष जनित विकल्प जाल रहित निज परमात्म तत्व की भावना से उत्पन्न परमानंद जिसका एक लक्षण है ऐसे सुखामृत के रस से उत्पन्न हुए और उसी परमात्म सुख के आस्वाद में लीन तन्मय रूप जो परम कला अर्थात परम संवित्ती. हे सगळ्या कशाचे विशेषण द्यायला लागले. ध्यानाची विशेषणं आहेत. ध्यान कसं आहे तर त्यासाठी सांगितलं संपूर्ण मोह राग द्वेष जनित जो विकल्प जाल है उससे रहित है. मतलब जहाँ ध्यान है वहाँ विकल्प नहीं है यानी निर्विकल्प जो होता है वही ध्यान है. ऐसे निज परमात्म तत्व की भावना से ही वह उत्पन्न होता है. सभी विशेषण है ध्यान के या आत्मा के प्रतीति के. जहाँ पे आत्मा की प्रतीति है आत्मा की अनुभूति है वहाँ पे कंपल्सरी विकल्प नहीं रहेंगे. मोह नहीं राग नहीं द्वेष नहीं विकल्प नहीं होंगे. ऐसी निज परमात्म तत्व की भावना है. वो भावना यानी अनुभव है अभी उत्पन्न वहाँ पे आनंद की प्राप्ति होगी जिसका ऐसा लक्षण है. ऐसा वो ध्यान ऐसे सुखामृत के रस से उत्पन्न और उसी परमात्मा सुख के आस्वाद में लीन तन्मय रूप जो परम कला अर्थात परम संवित्ति उसमें स्थिर होकर हे भव्य जीवो मोह राग और द्वेष न करो. किन विषयों में. कौन से विषयों में. तो यहाँ पे बताया ना इष्ट अनिष्ट अट्ठेसु. इट्ठ निष्ठ अट्ठेसु. इष्ट विषय हो तो भी मोह राग द्वेष मत करो. अनिष्ट विषय है तो भी मोह राग द्वेष मत करो. तो क्या करते हैं आप वो बता रहे हैं और उसका विषय कैसा रहता है. जिसमें आप मोही होते हो रागी द्वेषी होते हो वो विषय कैसा रहता है वो बता रहे हैं. वो भी बताना पड़ा आचार्य को. मतलब आपके विषय आपको पता नहीं है इसलिए बता रहे हैं. क्या क्या है विषय. स्त्रक. कहाँ पे आया स्त्रक शब्द. स्त्रक शब्द कहाँ आया. भक्तामर के 48 स्टैंजा में आया था ना. तो स्त्रक यानी माला भक्ति की माला ऐसे वहाँ पे शब्द है. स्त्रक वनिता चंदन तांबूल आदयः इष्ट इंद्रिय अर्थाः अहि विष कंटक शत्रु व्याधि प्रभृतयः पुनः अनिष्ट इंद्रिय अर्थाः तेषु. इष्ट पदार्थ कुठले कुठले तर हे सांगतायत माला वनिता म्हणजे काय होता स्त्री चंदन तांबूल आदि इष्ट इंद्रिय विषयों में
और सर्प, विष, कंटक, शत्रु, रोग आदि अनिष्ट इंद्रिय विषयों में क्या मत करो। हाँ, ऊपर बताया ना, मोह राग द्वेष मत करो। मतलब अभी जो मुनिराज है वो ध्यान के लिए बैठे तो वहाँ पे ये सब उनके संयोग में आता है। स्त्री आती है, माला कोई आके स्तुति करता है तो माला पहनाए या कुछ ऐसे उनकी प्रशंसा करता है, तो ऐसा संयोग मुनिराज को होता है तो उनकी भावना कैसी, मुझे अच्छा लगा, ऐसी भावना थोड़ी होती है। तो इष्ट पदार्थ उनको तो ये इष्ट भी नहीं है अनिष्ट भी नहीं है, लेकिन जो प्रिय लगे ऐसे पदार्थ यदि आए संयोग में तो भी उनको विचलितता नहीं है। और ये अहि यानी सर्प, विष, कंटक, शत्रु, रोग आदि अनिष्ट इंद्रिय विषय आए तो भी उनमें उनको द्वेष नहीं है। यदि किम, क्या चाहते हो तो राग द्वेष न करना। तत्र एव परमात्मा अनुभवे स्थिरम निश्चलम चित्तम यदि इच्छते यूयम। अगर आपको ऐसी इच्छा है कि उस परमात्मा तत्व के अनुभव में अपना चित्त निश्चल रहे, स्थिर रहे, ऐसी आपको इच्छा है तो आप ऐसे इष्ट या अनिष्ट पदार्थों में राग या द्वेष मत करो। क्या समझ में आया? जो भी आपको अभी आपके यहाँ पे सर्प नहीं आने वाला, कोई विष नहीं देने वाला, ऐसे प्रतिकूल तो नहीं है, लेकिन जो प्रतिकूल संयोग मिल रहे हैं या कुछ घटनाएं घट रही है तो उसमें भी यही लगा लेना। घर में तो हमारे यहाँ पे इष्ट और अनिष्ट सभी बातें निरंतर चलती रहती है। अभी एक जीव ने मुझे पूछा कि हमारा कलह हो गया है घर में, तो मैं अपने पापा से बात कर रहा था तो मेरी आवाज़ बढ़ गई, तो मुझे गलत लगा, वो ऐसे वो बोल रहा था उसका भाव। तो उसने बताया कि मुझे ऐसा नहीं करना चाहिए था लेकिन मुझसे ये हो गया है, मुझे बहुत बुरा लग रहा है। मैंने बोला उनको पापा से माफ़ी मांग लो और ऐसा दोबारा मत करना। तो वो बोला मैंने माफ़ी मांग ली पापा से, लेकिन फिर भी एक गिल्ट है ना कि मैं ऐसे क्यों बोला या ऐसे मुझसे हो रहा है बार बार, ऐसे नहीं होना चाहिए। ये नहीं होना चाहिए फीलिंग है ना, वो भी उद्धार का एक लक्षण है। नहीं तो कोई बच्चे ऐसे रहते हैं ना, मैंने क्या गलत किया, ऐसी अगर टेंडेंसी होगी तो उसकी सुधारना नहीं होगी। क्या बोला मैंने? तो समर घुसमाए। हाँ, तो वहाँ पे हमें ऐसा लगता है क्या कि अगर हमने कुछ गलत बिहेव कर दिया मम्मी पापा से तो हमें ऐसी एक गिल्ट रहती है क्या अंदर में कि हमें ऐसे नहीं करना चाहिए था, हम ऐसे क्यों किए। तो उसने सिर्फ कुछ बोल रहे थे तो उसमें उसकी आवाज़ चढ़ गई, तो वो बोल रहा है कि मुझे ऐसा बोलना नहीं चाहिए था, मुझसे बहुत बड़ी गलती हो गई। मतलब ये भी कितने अच्छे लक्षण है कि उसको ये तो फील है कि पापा को मैंने ऐसे क्यों बोला। हाँ, हमारी गलती है ये स्वीकार करने के लिए बहुत बड़ा हृदय चाहिए। तो हो जाता है अगर हृदय है तो उसमें, लेकिन उसके बाद तो एटलिस्ट ऐसे अपनी काय मला हिंदी बोलायचं म्हणजे आपली अशी तयारी असती का किंवा असं स्वीकृती असती का की मी चुकलो, असं माझ्याकडनं पुन्हा कधी व्हायला नको, असं आपली जेवढी आतून असती ना भावना, तेवढा आपला उद्धार आहे, तेवढंच आपल्यासाठी तेच पुण्याचं कारण आहे। भले तुम्ही आता त्या समयाला केली काहीतरी चूक, पण त्या समयाचं जे पाप बांधलं गेलं ना ते सुद्धा धुवून जाण्याची शक्ती या पुढच्या परिणामांमध्ये आहे। पण आपण असं आपली विचारधारा कशी असती, असं काय मी चुकले किंवा असं काय झालं बोललं तर खोटं, हां म्हणजे क्षमा म्हणायला मान कशाय आडवा येत असतो, आडवा येत असतो। मग ते वडील आहेत, आई वडील आहेत तरी सुद्धा आपण त्यांच्यासमोर असं बोलायला मग त्यांच्यासमोर मान कशाय करतो, मग कोणासमोर करायचं आहे आपल्याला? असं वाटतं का मग आपण चुकलो म्हणून? भलेही त्यांनी चुकले असतील तरी सुद्धा आपण मोठ्याने बोलण्याचा किती आपल्याला अधिकार, किंवा त्यांच्या विरुद्ध जाऊन बोलण्याचा आपल्याला किती अधिकार? मग असं परवा दिवशी एकांचं झाल्यावर असं म्हटलं की साम्य भावाने सांगायला पाहिजे। एखाद्याची चूक झाली ना, आपल्यापेक्षा मोठा असेल काय असतील साधर्मी कोण, तर त्यांच्याशी साम्य परिणतीने जितकं राहतो ना तितकं आपली विचलितता नाही होणार। म्हणजे मी दुसऱ्याला सांगणार की तू असं चुकला
तर तिथं जर माझे कशाय झाले तर त्यांनी चूक करून त्यांचे पाप बांधले आणि मी त्यांच्यावर कशाय करून मी पाप बांधते, म्हणजे माझं काय त्यामध्ये रोल आहे का? म्हणजे विनाकारण आपण स्वतःसाठी खड्डा केला का नाही? म्हणून म्हणलं झाली आपल्याकडून चूक ना, स्वीकार करा, त्या समोरच्याला माफी मागा, पुन्हा न व्हावी चूक ह्याच्यासाठी पुरुषार्थ करा. बस आपण ते धरून बसलो समजा की असंच आपल्याकडनं झालं हे सुद्धा चुकलं, आणि किंवा त्यांनी असं चुकले हे धरून बसलो तरी सुद्धा चुकलं. म्हणजे मी तुम्हाला सांगताच नाही बरं का, सगळं मी माझ्यासाठी सांगते, कारण आपल्या पण परिणामात अजून मोह राग द्वेष आहे, तर हे सगळे परिणाम चुकीचे आहेत, हे सगळे सुटायला पाहिजेत. ह्याच्यासाठी सगळे मिळून एकमेकांना स्थिर करत जावा. जो कोणी साधर्मी जवळ येतो त्याला सगळ्याला. तो क्या बता रहे थे? हाँ, तो इष्ट और अनिष्ट संयोग हमारे संपर्क में भी हर रोज़ हर समय चल रहे, लेकिन हम उसमें मोही रागी द्वेषी होते तो हमें उसका फल भोगना पड़ता है. वो जीव ध्यान में स्थित या स्थिर नहीं हो सकता, ये बता रहे हैं. क्या चाहते हो तो राग द्वेष न करना. किधर गया? किमर्थम, क्यों ऐसा? ऊपर दिया ना, किमर्थम यानी क्यों ऐसा करना. विचित्रम नाना प्रकारम यद ध्यानम तत्प्रसिद्ध्यै निमित्तम. जो विचित्र नाना प्रकार के जो ध्यान है उसकी सिद्धि के लिए आपको क्या करना है, तो स्थिर चित्त या निश्चल चित्त का आश्रय लेना है, तभी आप उसमें स्थिर हो सकते हैं, ऐसा बता रहे हैं. राग द्वेष न करना. यदि उसी परमात्मा के अनुभव में तुम स्थिर चित्त निश्चल चित्त चाहते हो, तो किस लिए स्थिर चित्त चाहते हो? विचित्र अर्थात नाना प्रकार के ध्यान की सिद्धि के लिए, अथवा जिस ऊपर दिया ना, अथवा विगतम चित्तम चित्त उद्भव शुभ अशुभ विकल्प जालम यत्र तद विचित्तम ध्यानम तदर्थम इति. विचित्तचे दोन अर्थ केले. विचित्र आणि विचित्त काय कळलं त्याचा फरक? गाथेमध्ये तर विचित्र असा एक शब्द आहे, त्याचे दोन अर्थ केले, विचित्र आणि विचित्त. कारण प्राकृतमध्ये ते चित्रचं चित्त होतं, तला त आलाय ना, तर ते त्र पण असेल किंवा त पण असेल. विचित्र म्हणजे नाना प्रकारचं, आणि विचित्त म्हणजे विकल्पाने रहित, ज्यांचं चित्त आहे असं ते विचित्त. ऐसे दोन अर्थ केले. तो यही बता रहे हैं यहाँ पे, जिस ध्यान में चित्त विगत यानी नष्ट हो गया है, अर्थात चित्त में उत्पन्न होते हुए शुभ अशुभ विकल्प जाल. समझ में आया? क्या बताया? काय प्रश्न आहे का? द्रव्य संग्रहाची गाथा आहे आणि 48 नंबरची गाथा आहे, 227 पान आहे. मतलब हम अगर ध्याता है तो हम में ये लक्षण जाते हैं क्या, ये देखना है हमें. क्या बताया? जो ध्यान करने वाला ध्याता पुरुष है उसके ये लक्षण होते हैं. आप ध्यान करते हैं क्या? अगर ध्यान करते हैं तो हमारी परिणति ऐसी है क्या? जब हम ध्यान के लिए बैठते हैं तो किसी का विचार लेके, किसी का विषय लेके ध्यान में बैठेंगे तो ध्यान की सिद्धि नहीं होगी, या ध्यान नहीं होगा वहाँ पे आपको, वो ध्येय नहीं प्राप्त होगा. तो इसलिए बता रहे कि आप अगर ध्यान में बैठे हैं तो आपके यहाँ पे इष्ट अनिष्ट सभी पदार्थ है संयोग में, तो उनके तरफ आपका उपयोग जाएगा तो नियम से चित्त विचलित हो जाएगा. लेकिन अगर आप ध्यान में स्थिर होना चाहते हैं तो उन पदार्थों में इष्ट अनिष्ट बुद्धि ना करना या मोह राग द्वेष करना नहीं चाहिए, ऐसे बताया. इदानीं तस्यैव ध्यानस्य तावत् आगम भाषया विचित्र भेदाः कथ्यन्ते. नाही आहे का अजून एखादं पुस्तक द्रव्यसंग्रहाचं? तुम्हाला असलं तर घ्या की द्रव्यसंग्रह. इथे जावा, गाभाऱ्याच्या खाली डाव्या साईडला पहिलं कपाट आहे ना, तिथं आहे. बाहेरच गाभाऱ्याच्या खाली इथं पहिलं कपाट आहे, तिथंच आहे का ब्लॅक कलरचं आहे. गाभाऱ्याच्या खाली गेले त्यांनी, गाभाऱ्याच्या खालीच भैया
मागं जाऊ नका, आतूनच. इदानीम अभी अप्रथम ही आगम भाषा से उसी ध्यान के अनेक प्रकार के भेदों का कथन किया जाता है. विचित्र भेदाः कथ्यन्ते. तुम्ही त्याच्यात बघा काय सांगितले. उसी ध्यान की सिद्धि के लिए या उसी ध्यान के अनेक प्रकार के भेदों का कथन किया जाता है. काय चाललंय डोक्यामध्ये विचार, इथे या. तथा ही इष्ट वियोग अनिष्ट संयोग व्याधि प्रतिकार भोग निदानेषु वांछा रूपम चतुर्विधम आर्त ध्यानम. अभी ये सब ध्यान के प्रकार बता रहे हैं, नीचे से पढ़ते हैं हिंदी सिर्फ हम. वह इस प्रकार है. इष्ट वियोग अनिष्ट संयोग और रोग, इन तीनों को दूर करने में और भोगों के कारणों में वांछा रूप इस भांती 4 प्रकार का अर्थ ध्यान है. हे सगळं आपण बघून आलोय मागं. 4 प्रकारचे अर्थ ध्यान कुठले, रौद्र ध्यान कुठले, त्याच्याविषयीच सांगायला लागलेत. वह अर्थ ध्यान तारतम्य से मिथ्या दृष्टि गुणस्थान से लेकर कहाँ तक है. छठे गुणस्थान तक. हाँ, पहले से छठे गुणस्थान तक आर्त ध्यान होता है. 48 नंबरची गाथा आहे. तुमचं पान वेगळं असणार आहे कारण पुस्तक वेगळं आहे ते. 48 गाथा आहे, त्याच्यात खाली टीका आहे. वह आर्त ध्यान यद्यपि मिथ्या दृष्टि जीवों को तिर्यंच गति के बंध का कारण है, तो भी जिस जीव को सम्यक्त्व प्राप्त होने से पहले तिर्यंच आयु बंध गई हो, उसके अतिरिक्त अन्य सम्यक दृष्टि को वह आर्त ध्यान तिर्यंच गति का कारण नहीं होता है. काय सांगायले. आर्त ध्यानाने कुठली गती. तिर्यंच गती. रौद्र ध्यानाने नरक गती. पुढं धर्म ध्यानाने मनुष्य गती आणि शुक्ल ध्यानाने मोक्ष गती. असं कुठंतरी तारतम्यता लावली जाती, पण असं काही नियम नाही आहे, त्याच्याने ते मिळेलच असं. मग इथं सांगतात की जो कोणी आर्त ध्यान करतो, जर मिथ्या दृष्टी असेल तर तिर्यंच गतीला जातो. आर्त ध्यान म्हणजे सतत आकुलता करणं, काही विषय अनिष्ट घडले आपल्याबरोबर की त्याच्याविषयी मनात क्लेश धरून बसणं, हे असं वगैरे. मग त्या मुलांनी मला विचारलं असं की मी म्हणले आपण शांत राहायचं. जरी असं काय प्रतिकूल झालं तुमच्याविषयी, काय वडिलांनी सांगितलं आपल्याला, तर त्याच्याविषयी आपण कशाय करून किती उपयोग आहे. मग मी म्हटलं आपण शांत राहणं हे आपल्या हातात आहे म्हटलं. आणि ते म्हटलं शांत राहिलं तर थोड्या दिवसांनी परत ते दाबलं की एक दिवस पोट होतो म्हटलं दाबून आपल्याला त्याला साचवून ठेवायचं नाही आहे. म्हटलं ते शांत राहायचं म्हणजे सोडून द्यायचं तो विषय. नाहीतर मग असं दाबून ठेवत राहिलो तर पुन्हा त्याचं उद्रेक होतोच. म्हणून म्हटलं की साम्य भाव हे कशाला म्हणायचं आणि कशाला दाबणं कशाला म्हणायचं. जिथं कशाय ठेवत साचवत राहिलो तिथं साम्य भाव प्रगट होत नाही. काय म्हणले मी, कळलं का. सांगाय म्हणले. साठवून ठेवायचं. हां, साठवून ठेवायचं नाही असं तू मला सांगायचं, मी तुला सांगायचं. म्हणून आपण स्वतःसाठी हे ध्यान शिकून याचा फायदा करून घ्या की आपल्याला आपले सगळे रागद्वेष नष्ट व्हायला पाहिजेत. करतो का आपण मुलाबरोबर क्लेश का नाही. विचारू का आदित्याला. म्हणजे जिथं म्हणलं ना त्याला पण सांगितले म्हणून की इव्हॉल्युशन गॅप काय म्हणायचं, जनरेशन गॅप असते. सॉरी. हां, तर त्याच्यामध्ये नियमाने तुमचे मतभेद होणारच नाही असं नाही. तुमचं बिझनेस करायचं स्टाईल डिफरंट, त्यांना आता नवीन त्यांचं डोकं घालून बिझनेस करायचं असतं, त्यामुळं तिथं ते क्लॅशेस होतात नाही असं नाही. पण तरीसुद्धा थोडंसं माघार वडिलांनी घ्यायला पाहिजे, थोडं माघार त्या मुलांनी पण घ्यायला पाहिजे. त्याच्याशिवाय पुढं सरकणार नाही. आणि जिथं दोघं एकमेकांशी टक्कर करत बसणार तिथं ते बाहेर पडणार नाही त्याच्यातून. मग रिलेशन खराब होतात म्हणून दुसरं काय नाही. तुमच्या मुलाशी रिलेशन चांगलं राहावं तर थोडं त्याचं ऐकायचं, थोडंसं ऐकवायचं. म्हणजे कमी ऐकवायचं आणि जास्त ऐकायचं. तर ते त्यांच्यावर सोडल्याशिवाय तर म्हणजे त्यांना ते काहीतरी नवीन आयडिया घालायचे असतात. जसं माझा भाऊ म्हणला बरं का वडिलांना, म्हणला फॅक्टरीमध्ये तुम्ही सगळं आता त्यांनी त्यांच्या स्टाईलनी करत होते. मग हा म्हणला काहीतरी कम्प्युटरायझेशन करू सगळं, ते त्यांचं बिलिंग वगैरे असतं तसल्यामध्ये. तर ते नाही म्हणले वडील. आता काय करणार मग. म्हणजे त्यांनी त्यांचं डोकं वापरणार तर
त्याला तुम्ही जर प्रोत्साहन नाही देणार तर करा म्हणले, मग ते सोडून दिलं आणि त्यांनी त्याचं दुसरं काम करायला लागला. असं म्हणजे क्लॅश होणार आणि मग ते उलटं रिलेशन खराब होण्यापेक्षा आपण थोडंसं त्यांच्या कलानी पण घ्यायला हवं. सगळ्याच्या घरात आहे, कोणाचे नाही आहे हे, पण सगळ्याला त्याच्यातून मार्ग काढायचं कला पण माहिती आहे, पण ते नुसतं शास्त्रातच राहिलं आहे. काय आपल्यामध्ये उतरतं नाही उतरत, असं असते. बरोबर आहे. सगळ्याला माझं ऐकायला पाहिजे सगळ्यांनी, किंवा माझंच चांगलं आहे, मी काय वाईट सांगतो का, हे सगळे भाव असतात. हां, तर ध्यान त्यांना थोडं प्रोत्साहन दिलं ना की तर ते कदाचित तुम्ही सांगाल त्याचं स्वीकार करतात, नाही असं नाही, पण थोडंसं त्यांना प्रमोट करावं लागतं. त्याच्याशिवाय तुमच्या शब्दाला देत नाहीत मग ते किंमत. म्हणून सांगितलं आजची पिढी आहे तर भयंकर आहे. काय म्हणायचं. बरं चला, तर अर्थ ध्यान व्हायला नको याच्यासाठी चाललं आहे आपलं. कुठेतरी मी काय बिझनेस करायला शिकवत नाही आहे, मला येत नाही, पण आपण जे अर्थ रौद्र ध्यान करतो तर ते योग्य नाही. वह अर्थ ध्यान तारतम्यता से मिथ्या दृष्टि गुणस्थान से लेकर छठे गुणस्थान तक के जीवों को संभव है. वह अर्थ ध्यान यद्यपि मिथ्या दृष्टि जीवों को तिर्यंच गति के बंध का कारण है. म्हणजे काय सांगायले, मिथ्या दृष्टि जीव अर्थ ध्यान करेल आणि त्याच्यामध्ये आयुबंध करेल तर नियमाने तिर्यंच गतीला जाणार. पण जिस जीव को सम्यक्त्व प्राप्त होने से पहले तिर्यंच गति बंध गई हो, उसके अतिरिक्त अन्य सम्यक दृष्टि को वह अर्थ ध्यान तिर्यंच गति का कारण है. म्हणजे आता सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली, त्याच्या पूर्वी तिर्यंच गतीचा बंध झाला होता, तरच तो जीव तिर्यंच गतीला जातो. अन्यथा दुसऱ्या कोणत्याही सम्यक दृष्टीला अर्थ ध्यान हे तिर्यंच गतीला नेणारं नसतं. का सांगा दीपाली भाभी? का एवढं तो उत्कृष्ट करत असते ना, सम्यक दृष्टी झाल्यावरती त्याचं आत्मरौद्र ध्यान तेवढं नसतं. तेवढं अनंतानुपंथी त्याची गेली आहे, कशा गेली आहे, अजून झोपडीचा अभाव झाला. दुसरं कारण तिर्यंच गतीची विच्युती झाली ना, विच्युती झाली. दुसऱ्या गुणस्थानामध्ये तिर्यंच गतीची विच्युती झाली. आता बंद होत नाही तिर्यंच गतीचा सम्यक दृष्टीला. म्हणून सांगतायत की चौथ्या गुणस्थानात गेला, पाचव्यात गेला, सातव्यात गेला तर सम्यक दृष्टी झालाय, तर आता ह्याच्या पुढं बांधली जाणार तर नियमाने देवगती बांधली जाणार. पण पूर्वी बांधली गेली आहे तर अशा जीवालाच तिर्यंच गतीचा प्राप्ती होते. तो यहाँ बता रहे अर्थ ध्यान तिर्यंच गति का कारण किसको है, जो मिथ्या दृष्टि जीव है उसको. कारण कैसे नहीं होता, मतलब सम्यक दृष्टि को तिर्यंच गति का कारण क्यों नहीं होता अर्थ ध्यान. स्वशुद्धात्मा ही उपादेय है. ऐसी विशिष्ट भावना के बल से तिर्यंच गति के कारणभूत संक्लेश भाव का उसको अभाव होने से. काय सांगाले, वाच परत एकदा जोरात. स्वशुद्धात्मा ही उपादेय है. ऐसे विशिष्ट भावना के बल से तिर्यंच गति के कारणभूत संक्लेश भाव का उसको अभाव होने से. समजलं? म्हणजे काय, शुद्ध आत्माच माझ्यासाठी उपादेय आहे. अशा भावनेत जी शक्ती आहे ना, त्या शक्तीच्या निमित्तात तिर्यंच गतीच्या योग्य संक्लेशाचा अभाव झाला. म्हणजे तुम्हाला करायचं काय आहे म्हणून सांगायलेत की मी शुद्धात्मा आहे एवढं निर्णय करा बास. त्याच्या निमित्तामध्ये सगळ्या दुर्गतींचा बंध टळणारच. तशी शक्ती राहिली नाही, तसे संक्लेश नाही राहिले त्याच्या योग्य बांधण्याच्या योग्य. तर हे अर्थ ध्यानाचं सांगितलं. आता रौद्र ध्यान सांगतायत. अब रौद्र ध्यान का कथन करते हैं. हिंसा में आनंद, झूठ बोलने में आनंद, चोरी में आनंद और विषयों का संरक्षण करने में आनंद से उत्पन्न 4 प्रकार का रौद्र ध्यान है. वह रौद्र ध्यान सगळं आता ग्रॉस चाललंय समरी आपलं आतापर्यंतचं. किती महिना, 2 महिने झाले का? 2 महिन्याचे वगैरे जे काय चालू होतं ना आपलं 26 मेच्या आधीपासून. होय. तुम्ही काय काउंटडाऊन करायला. वह रौद्र ध्यान तारतम्यता से मिथ्या दृष्टि से लेकर 5वें गुणस्थान तक. रौद्र ध्यानाची गुणस्थानं, रौद्र ध्यानाची गुणस्थानं 1 ते 5. तर सांगतायत की वह रौद्र ध्यान तारतम्यता से, हे शब्द सांगायलेत बरं का. पहिल्या गुणस्थानवरतीचं रौद्र ध्यान
किंवा आर्तध्यान आणि वरच्या गुणस्थांवरतीचा आर्त रौद्र ध्यान समान नाही, त्याची शक्ती कमी कमी होत जाते. म्हणजे तशी विषयासक्ती कमी आहे, तेवढी दृष्टीची निर्मळता झालेली आहे. त्यामुळं जरी म्हणलं गेलं आर्त रौद्र ध्यान आहे त्या जीवांना, तरी सुद्धा ते उपचाराने सांगितलं. वह रौद्र एक ध्यान. विषय होता हां अर्थ ध्यानाबद्दल होता. म्हणजे त्यांनी तिर्यांची गती बांधली आहे, तो नुसतं तिर्यांची गती ना, म्हणजे असं एकेंद्रिय द्विंद्रिय तींद्रिय असं काही बांधत नाही ना, नुसतं तिर्यांची गती बांधली तरच जाऊ शकणार, कारण भोगभूमी जाणार आहे पंचेंद्रिय कोणतं, संज्ञा पंचेंद्रिय होऊन. हां असंच तिर्यांची गती बांधली गेली. तिर्यांची गती बांधली गेली, फक्त कुठली पर्याय असणार हे पुन्हा त्या परिणामाने आयुबंधाच्या वेळी वगैरे ठरत असणार. कधी बांधतो ते नामकर्म वगैरे त्यानंतर बांधतो का, बघावं लागेल तसं कसं कधी बांधतो ते. नाही, सगळा गुच्छच बांधणार तो एकदम, तो सगळं गठ्ठाच येणार. म्हणजे तेव्हा तो असेल तर तसं बांधणारच नाही, म्हणजे सम्यक दृष्टी तर होणार असेल तर तशी तो भाव तेवढे होणारच नाही, असं धरायला लागेल ना. मग असंच धरावं तो लागेल. बांधेल तर जसं आता श्रेणिकांनी सांगितलं ना, नरक गती बांधली. 7वं नरक बांधलं ते पहिल्यांदा बांधतानाच, आणि मग नंतर त्याच्यामध्ये सम्यक दर्शनाच्या निमित्तामध्ये अपकर्षण झालं त्या आयुमध्ये वगैरे. मग तसं काय तिर्यांच्या गती बदलणार नाही, पण त्याचं काय त्याच्या विशिष्ट योग्य असलेलं ते बदलणार. कोण कुभोग कशाला, सुभोग भूमीत जातो गेला तर. म्हणजे सम्यक दृष्टी जीव जर तिर्यांचे होणार असेल तर भोगभूमीत जन्मणार, कुभोग नव्हे, सुभोग भूमीमध्ये. तर रौद्र ध्यानाची गुणस्थानं सांगितली 1 ते 5. वह रौद्र ध्यान मिथ्यादृष्टि जीवों को नरगति का कारण है, तो भी जिस जीव को सम्यक्त्व प्राप्त करने से पहले नरक की आयु बंधी हो, उसके अतिरिक्त अन्य सम्यक दृष्टि जीवों को वह नरगति का कारण नहीं होता है. तसं सांगायला जसं तिर्यांच्या गतीचं सांगितलं. म्हणजे सम्यक दृष्टी जीवाला जर रौद्र ध्यान झालं तर ते रौद्र ध्यान कुठल्या गतीला नेणार. तुम्ही रौद्र ध्यान करता का, तुम्ही सम्यक दृष्टी असाल तर तुम्ही रौद्र ध्यान करता का. परवा आम्हाने सांगितल्यासारखं हिंसानंदी मृषानंदी हे रौद्र ध्यान सम्यक दृष्टीला होतात का. तर माताजींनी सांगितलं ना की तुम्ही सगळे जे आरंभ करताय त्याच्याने, आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं शुद्धात्म्यामध्ये राहत नाही, हीच सगळ्यात मोठी हिंसा. जे काय विकल्पात येऊन आपण व्यापार करतोय तीच हिंसा आहे आत्म्याची. आणि मग असं हिंसारूपी आणि त्याच्यामध्ये आनंद मानला, कशाय केले, काय विभाव केले, इवन संसार केला त्यात आनंद मानला, हा सुद्धा हिंसानंदी रौद्र ध्यान आहे. मग ते रौद्र ध्यान नरकगतीचं कारण नाही आहे असं सांगायला लागले, जे सम्यक दृष्टी जीवाला असणार ते. पण प्रथम गुणस्थानवरती जीव रौद्र ध्यान करेल तर त्याच्यामध्ये त्याची आसक्ती आहे, त्याचे कषाय आहे, तेवढी गृद्धता आहे त्याच्या ठिकाणी, त्यामुळं ते रौद्र ध्यान त्याला नरकगतीला नेणार आहे. म्हणून सांगतायत सम्यक दृष्टीला रौद्र ध्यान नरकगतीचं कारण किस कारण से नहीं होता है. निज शुद्धात्म तत्व ही उपादेय है, ऐसे विशिष्ट भेद ज्ञान के बल से नरकगति के कारणभूत तीव्र संक्लेश भाव का उनको अभाव होने से. जिथं भेदज्ञानाचं बळ प्रगट झालं तिथं तीव्र संक्लेशाचा अभाव झाला, म्हणून सांगतायत की ते परिणाम त्याला नरकगतीला नेणारे नसतात. पुढं धर्मध्यान आणि शुक्लध्यानाचं वर्णन घेतलंय, ते उद्या बघू आपण. काय सांगितलं, गाथा चांगली आहे आपल्यासाठी, पण ध्यानामध्ये घेऊ शकतो आपण. म्हणायची गाथा एकदा. मामुज्जः मारज्जः मादुसः इठ्ठनिठ्ठेषु थिरमिच्छहि जय चित्तं विचित्त झाण पसिद्धिये. काय सांगितलं की स्थिर चित्त ध्यानामध्ये चित्त जर स्थिर करायचं असेल किंवा विचित्र ध्यानाच्या सिद्धीसाठी जर चित्त स्थिर करायचं असेल तर इष्ट अनिष्ट पदार्थामध्ये हे जीवा मोही रागी द्वेषी होऊ नकोस. किती सहज सहज वाचतोय आपण, पण मोह करतो, राग करतो, द्वेष करतो. तर एका वक्त्याने घटवलं की तुम्ही गेला समजा एखाद्या ठिकाणी विधानाला पूजेला, आणि तिथं सगळी व्यवस्था छान होती, तुम्हाला फक्त एवढेच भाव झाले, काय किती चांगली व्यवस्था केली आहे. कुठले परिणाम झाले सांगा, मोह राग द्वेषापैकी कुठले परिणाम झाले.
ह्याला पण मोहच म्हणायचं ना, ह्याला पण रागद्वेषच म्हणायचं. त्याच्याविषयी इष्ट परिणाम झाले किंवा काय व्यवस्थाच नीट केली नाही किंवा किती गैरसोय झाली सगळ्यांची, हा सुद्धा रागद्वेष परिणामच झाला. म्हणून सांगतायत की धर्मक्षेत्रात येऊन जर आपण मोहिरागी होतोय तर बाहेर गेल्यावर संसारात तर काय स्थिर राहणार मग. म्हणून इथं येऊन आपल्याला अशी शक्ती उलट तयार करा की आपले परिणाम स्थिर राहतील, भलेही बाहेरचा प्रसंग कसाही असू देत. मग त्या मुनिराजांना हातात कसाही अनपेक्षित आहार मिळत असतो, थोडी न सांगितलेलं असतं काय बनवायचं आणि काय करायचं माहिती असतं. मग ते जे हातात पडलं ते निरस असो सरस असो ग्रहण करतात. मग त्यामध्ये न इष्ट परिणाम आहेत ना अनिष्ट आहेत, त्याच्यामुळं निर्जरा असते उलट. आणि मग जर पुण्य असेल तर अपेक्षित आहारच मिळतो आणि त्यापेक्षा उत्कृष्ट मिळतो. जसं मागं सांगितलं होतं काय, अहो सुखम. सांगावं काय सांगितलं होतं. तो राजा होता आणि त्याने दीक्षा घेतली तर त्याला इतकी इच्छा होती आपण धर्मध्यानामध्ये आपला वेळ घालवावा म्हणून. आणि मग आता राजा असताना सगळे राजवैभोग भोगायचा भैया. राज्यात असताना राज्य कारभार करत असताना सगळे भोगामध्ये असायचं, सगळं वैभवाचं सगळ्याचं भोग होताच की नाही असं नाही, पण परिणाम असे की धर्मध्यानाकडं आकृष्ट त्याचे. आणि झाली एक दिवस दीक्षा आणि त्याच्या त्या परिणामांचं पुण्य म्हणा की त्याला आहाराला गेला पहिल्या जेव्हा पारणं झालं त्या दिवशी, तर जसा आहार त्याला राजदरबारात मिळाला तसाच आहार मिळाला. रोज त्याला तसाच आहार असायचा, राजसी आहार असा. तर त्यावेळेस तो आहार करून आला ते मुनी आता. आणि आल्यावर संघात बसलेत, असं ध्यानाला बसलेत तर शब्द निघाले तोंडातून, अहो सुखम अहो सुखम. मग ते बाजूचे सगळे इतर मुनी होते, त्यांनी जाऊन आचार्यांना सांगितलं ह्यांना अजून पण आहाराविषयी ममत्व असेल, ते सगळे राजवैभवातले भोग आठवत असणार म्हणून त्यांच्या तोंडातून काय स्वर निघतायत, अहो सुखम. मग आचार्यांनी बोलवून त्यांना विचारलं काय झालं, अजून परिणामात अस्थिरता आहे का. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं, म्हणले असा आनंद भोगायसाठी मी झुरत होतो म्हणले ते मुनी, की सगळ्या परिग्रहात राहून किती म्हटलं तरी सुद्धा स्थिरता नाही व्हायची. मग आता इथं आल्यावर मला आता निरंतर तो आनंद भोगता येतोय म्हणून माझ्या तोंडातून निघालं काय, अहो सुखम. तसं आपण ध्यान केल्यावर आपल्या तोंडातून निघतं का, म्हणा बघू. ध्यान न करता तर म्हणा जाऊ दे, आहे त्या ध्यानामध्ये ती शक्ती की आपल्याला ते सुखच प्रदान करणार. म्हणून असं सुख भोगायचं तर ध्यान करा. हो जाणा. हा मी सुखमय आत्मा आहे. या शुद्ध आत्म्यामध्ये मोह नाहीच. पहा, आत्म्यामध्ये राग नाहीच, द्वेष नाहीच. साम्य भाव स्वरूप आत्मा जाणा. या शुद्ध आत्म्यामध्ये इष्ट अनिष्ट विकल्प नाहीतच. सर्व पदार्थांचा हा मी ज्ञाता मात्र आहे, जाननहार स्वरूप आहे. मी आहेच. जीवोहम. ओम विसर्जन.